मी गेले काही दिवस पंतप्रधानांचं भाषण ऐकतो. पंतप्रधान 2014ला आणि 2019ला ज्या आवेशाने बोलायचे तो आवेश आता त्यांच्या भाषणात दिसेना सगळं. 2014ला काळा पैसा घेऊन येऊ, भ्रष्ट कारभार थांबवू, 2 कोटी नोकऱ्या देऊ, 15 लाख बँकेत टाकू, असं करत 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 अख्ख्या जनतेला येडं बनवण्याचं काम केलं. नंतर मग 2019ला त्याच रिपिटेशन झालं की थोडा वेळ द्या. त्याचा थोडा वेळ काय असतो आज मला 5 पर्यंत मला समजलं. त्याने नोटबंदी केली तेव्हा ते जनतेसमोर रडले, 50 दिन तो काय झालं नाही. 50 दिवस काय नाही, लोक भिकेला लागले. पुरी अर्थव्यवस्था कोलमडून पडली. सावरता सावरता अजूनही येत नाही अर्थव्यवस्था. आता हे नोकऱ्यांबद्दल काही बोलू शकत नाही, महागाईबद्दल काही बोलू शकत नाही, मग बोलायचं कशावर? गेले 2 दिवसाची त्यांची सगळी भाषणं ऐका. ते बोलतायत शाकाहारी विरुद्ध मांसाहारी. लोकसभेचा विषय. अरे मी माझ्या घरात बोकड खाईन नंतर कोंबडी खाईन, तुझ्या बापाचं काय होते? आणि मला सांगा बरं तुमच्यातले किती मांसाहारी आहेत? हात उचलून सांगा. हात उचलून सगळ्यांनी हात उंच करा. मांसाहारी जे आहेत त्याने हात उचल. टीव्हीवाल्यांनी पण दाखवा. टीव्हीवाल्यांनी दाखवा जरा. हात वरती करा जे मांसाहारी आहेत ते. आता ह्याच्यातले 90% मांसाहारी आहेत. आता या 90% मांसाहाऱ्यांनी काय खायचं? अळूचं फतफत आणि थोडी का बटाट्याची भाजी आणि भाकरी काय खाणार? आमचं 5000 वर्षापासून आमची सांस्कृतिक परंपरा आहे. आम्ही मांस खाऊनच मोठी झालेले बहुजन आहोत. अचानक तुम्ही आम्हाला सांगाल भात, वरण, तूप आणि मेथकूट कसं जमेल? म्हणजे काय बोलतात तेच कळत नाही मला. शाकाहारी विरुद्ध मांसाहारी ही लढाई होऊ शकते का? मी तेव्हा बोलायचो की या देशाचं शाकाहारीकरण करण्याचं एक मोठं षडयंत्र हा ब्राह्मण्यवादी पक्ष करतो आहे. हा मनुवाद जो आहे त्याच्यातच हे शाकाहारीकरण म्हणजे मांसाहार करणाऱ्यांना तुच्छ लेखण्याचं काम ते कायम इतिहासात केलं. तर मला सांगा, मला आदिवासी भगिनींना समजून सांगायचंय. मणिपूरमध्ये एवढी लफडी झाली, तुम्हाला माहितीच काय झालं मणिपूरमध्ये? आदिवासी महिला किती आहेत? आदिवासी महिला आहेत ना? ऐका, मणिपूरमध्ये तुमच्या भगिनींना नग्न करून फिरवण्यात आलं. नग्न. त्यांच्यावर रस्त्यावर रेप करण्यात आले, बलात्कार करण्यात आले, काही जणींना जिवंत जाळण्यात आलं. हे माणुसकीला काळीमा फासणार होतं. पंतप्रधान एक शब्दानेही बोलले नाहीत. एक शब्दाने. तुमच्याच मधला मुख्यमंत्री हेमंत सोरेन याला जेलमध्ये टाकलं. त्याची बायको आज लढते, आदिवासी आहे, काय घाबरते कोणाच्या बापाला? उतरली आहे मैदानात. पण ह्या देशातल्या आदिवासींच्या जमिनी कोणी काढून घेतल्या? या देशातल्या आदिवासींचा उत्कर्ष होऊ नये म्हणून वनवासी कल्याण आश्रम कोणी आणलं? अरे आम्ही आदिवासी आहोत. या भूमीचे मूळ मालक कोण असतील तर ते आपण नाही. मूळ मालक ते आदिवासी मूळ मालक आहेत. आणि हे त्यांना वनवासी म्हणतात. कसले वनवासी? हे सगळं वनच होतं. इथे मानवी संस्कृतीच नव्हती. शहापूर मध्ये जंगल होती की नाही? सगळं
आता कुठे मानवी संस्कृती झाली, मग त्याच्यात राहणारे ते वनवासी, पण ते आदी पुरुष आहेत ना, म्हणून त्यांना आदिवासी म्हटलं जातं. संज्ञात बदलून टाकायची. म्हणे तर काँग्रेसचा मॅनिफेस्टो हा मुस्लिम दार्जिना आहे. अरे 30 लाख नोकऱ्या ज्या काँग्रेसवाले म्हणतायत आम्ही पहिल्या टप्प्यात देऊ, त्याला मुसलमानांना देणार आहे. हे काही मिळालं नाही की हिंदू मुसलमान भाई काय नाही. कुठे बोलतायत का नोकऱ्या देऊ, कुठे बोलतायत का महागाई कमी करू. आता आमच्या इथे सगळ्या महिला बसलेल्या काय महागाई वाढली की नाही. महागाई वाढली, गॅसचं सिलेंडर वाढलं, त्यांनी काय सांगितलेलं, बस हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. अरे तुम्ही आम्हाला फिरवताय दारोदार, आणि कसं झाले मोदी सरकार, भीक मागायची पाळी आली. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि बाजारातला भाव परवडत नाही, जातो कुठे पैसा. दलाली खातं कोण. आज या देशामध्ये जागतिक कामगार संघटना जी आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्यांनी सांगितलं की या देशातल्या 83% लोकांना नोकऱ्या नाही, हे तरुणांना. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या घरातली 4 पोरं आहेत, एकाला नोकरी आहे, 3 बेकार आहेत, घर चालू शकेल. नाही चालू शकणार. यांनी विकासाचा दर खोटा मोठा असं समजून सांगितलं 8%. लगेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अमेरिकेतनं स्टेटमेंट काढलं, 8% नाही 4% यांचा विकासाचा दर. आता हा 4% जो विकासाचा दर आहे तो तुम्हाला माहिती आहे, हा पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षा कमी आहे. म्हणजे आजची आपली परिस्थिती जी आहे ती बांगलादेश आणि पाकिस्तान पेक्षा वाईट आहे. कुठल्या हुशाऱ्या मारतो आपण, काय करतोय आपण. इथलं सगळं आर्थिक स्थिती जी या देशाची होती तुझी वाट लावून टाकली. आमचे मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांना कायम चिडवलं जायचं, मौनी बाबा आहे, मौनी बाबा आहे, मौनी बाबा आहे. तो मौनी बाबा ना बोलायचं कमी, काम जबरदस्त करायचा. भारताची जगाची आर्थिक परिस्थिती कोलमडत होती तेव्हा भारताची आर्थिक परिस्थिती त्यांनी वरती नेली, कारण का त्याला डोकं होतं, डोकं. इथे भाषण पण करताना समोर 2-2 टेलिप्रॉम्प्टर असतात आणि टेलिप्रॉम्प्टर असली तरी माणसं चुकतात. अरे मी आज आले बघा, ऍडव्होकेट जनरल बघा आले त्याच्यात. प्रश्न ते किती वेळा अडकळतात याचा नाही, प्रश्न त्यांची माणसं जे टिंगल करतात इतरांची त्याचा. राहुल गांधी चुकून एखादा शब्द चुकला की 4 दिवस त्या राहुल गांधीची पार 12 वाजून टाकतात. आणि हे साहेब चुकले तसं एअरकेडच होतात. 2014 साली राहुल गांधीला जो मारण्याचा प्रकार झाला, म्हणजे त्याचं चारित्र्य हनन करण्याचा जो प्रकार झाला, तो ह्याच उद्देशाने झाला की पुढचे 10 वर्ष हा माणूस उठलाच नाही. त्याला काय अक्कलच नाही, याला काही समजतच नाही, याला काही येतच नाही. त्यांनी ती यात्रा सुरू केली, कन्याकुमारी टू काश्मीर. पहिल्या 2 दिवसातच प्रोग्राम झाले. काय खूप काही येतो, अरे हा काय बायकांकडे जातो, 4 दिवसातच घरी निघून जाईल. 3600 किलोमीटर केल्यावर सगळ्यांचे थोबडे गप्प. 3600 किलोमीटर चालणारा भारताच्या इतिहासातला एकही नेता नाही. चालला ना 3600 किलोमीटर, मी त्याच्याबरोबर चालतो. तो ज्या गतीने चालतो ना, आपल्याला धावावं लागतं.
आपण त्याच्यावर चालूच शकत नाही. आणि तो जे जे बोलतो ते खरं निघतं, खरं असतच, कारण तुझा अभ्यास करतो. कोरोना येणार होता, कोरोना आपल्या इथे मार्च मध्ये कोरोना आला. त्यांनी जानेवारी 18 सांगितलेला, जानेवारी 18. आपल्याकडे मार्च 22 लॉकडाऊन झाला, बरोबर आहे. त्यांनी जानेवारीच्या 18 तारखेला सांगितलेलं की भारतावरती मोठं संकट येत आहे, त्या संकटापासून सावध राहा, ते संकट वाचवण्यासाठी आतापासून उपाययोजना करा. आमच्या उपाययोजना काय? दिवे पेटवा, मेणबत्त्या लावा, टाळ्या वाजवा. अरे आणि जेवढे मेले त्यांची संख्याही नाही आसपास आपल्याकडे. आणि ज्यांनी लस बनवली त्याच्याकडनं आपण काय घेतले? पैसे. इलेक्टोरल बॉन्ड. म्हणजे भ्रष्टाचाराला नैतिकता देण्यासाठी मोठा हत्यार वापर, मोठा हत्यार हुशारीने वापर. पत्रकारांनाही संशय आला नाही ना. आम्हाला संशय येत होता, पण आम्ही बोलत तर छापणार बोलत पण नाही छापणार. आजकाल यांच्या छापण्याबरोबर पण मर्यादा आहेत, कारण मालकच त्यांचे मित्र आहेत. तुम्ही काय लिहिणार? तुम्ही इथं लिहून पाठवतात, तुम्हाला पण वाटतं गरीबाचं लिहावं म्हणून, पण वरचं सगळं श्रीमंतांच लिहितात. काय करणार तुम्ही तरी गरीब पत्रकार? सिरम इन्स्टिट्यूट नावाच्या माणसाने लस शोधली, आपल्याला दिली ना 2-3 वेळा. त्याने लस शोधण्याच्या आधी आणि ती लस भारत सरकारने मार्केटमध्ये आणण्याच्या आधी 500 कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स. हा तुमचा समृद्धी आहे ना, समृद्धी. या समृद्धी मधला शेवटचा पट्टा आहे ना, हा मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीने केलाय. 1565 रुपयाला, 15,565 रुपयाला. त्याच्यावर एक ब्रिज पण बांधला. आमच्या इथे बोरिवली आणि ठाण्यामध्ये एक बोगदा काढला. त्याचा 14,455 कोटी रुपयाचा खर्च लावला. ही 2 उपकरणं घेतली मेगा इंजिनिअरिंगने. आणि इलेक्टोरल बॉन्ड कितीचे घेतले? 900 कोटी रुपयाचे. म्हणजे एक हात में धंदा और दुसरे हात में चंदा. म्हणजे मी देतो, तू दे. अरे आता सरळ सरळ भ्रष्टाचार आहे ना. आणि मग जेव्हा सुप्रीम कोर्टाने विचारलं की तुम्ही हे सगळं लपवून का ठेवलं? नाही गुपित राहिलं पाहिजे. ते म्हणाले जनतेपासून कसलं गुपित? जर राजकीय पक्षांनी पैसा घेतला आहे तर तो लपवायचा कशाला? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये साळवे नावाचे मोठे वकील जोरात बोलत होते. त्यांना शेवटी वकिलांना जजनी सांगितलं, अहो तुम्ही जाहीर सभेत बोलत नाही आहात, तुम्ही सुप्रीम कोर्टात बोलतात. तेव्हा ते कुठे शांत झाले. आणि तरीही एसबीआयने सुप्रीम कोर्टाला फसवण्याचा प्रयत्न केला. खरं तर सुप्रीम कोर्टाने जरा दयाळू मायाळू झालं. सुप्रीम कोर्ट चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया should have been behind bars. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मध्ये त्यांना 6 महिने आतमध्ये टाकायला पाहिजे होतं. सर्वोच्च न्यायालय म्हणजे मस्करी नाही आहे. पण सर्वोच्च न्यायालयानं हे तरी कळलं की या देशातल्या भ्रष्टाचाराला नैतिकता कशी प्रदान केली जाते, त्याला कायद्याचं लेबल लावून मान्यता कशी दिली. सगळ्या कंपन्यांना लुटलं. मजा म्हणजे हा जो इथे समृद्धी हायवे आहे त्याच्यावर एक ब्रिज बांधला, कोणाच्या मेघानेच बांधला. ब्रिज बांधून 1 महिना होत नाही तर ब्रिजच कोसळला. एक माणूस गेला, बरोबर आहे ना? तुम्ही ते गेला तर ना समृद्धीच्या जवळ, परत गेलेला ना. आमच्या अजितदादांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की हा समृद्धी मार्ग म्हणजे भ्रष्टाचाराचा मार्ग आहे. त्यांचा आवाज खरड्या होता, हा समृद्धी मार्ग म्हणजे भ्रष्टाचार. आणि दुसऱ्या दिवशी त्याच ब्रिजवरनं बीजेपी प्रवेश केला. समर्थन दिलं.
काय कळलंच ना मला हे कसं काय झालं. मेघाईनी त्यांनी सेट केलं वाटतं सगळं. 2 पक्ष तोडले. अर्थात जो आमचा नव्हताच त्याला आम्ही आमच्याकडे घेतला. हा दौलत दौरा काय आमचा माणूस पण वेळा होता. त्याच्या घरी 10 वेळा गेलो. अरे बाबा नको जाऊ, तुझा बाप शरद पवारांचा मित्र होता. अरे नको जाऊ, तुझा बाप शरद पवारांचा मित्र होता. हा माझ्याशी बोलायलाच तयार नाही. कारण ह्यांच्या बापाची आणि शरद पवार साहेबांची काय माहिती होती ती मी बघितलं. येण्याला 5-10 मिनिटं काय कुठे काय त्या शिंदे साहेब करतात ना काय म्हणजे काय नाही करत ते. मला काय बोलायचं नाही ते काय करतात. हा त्यांचा गेला रोगात त्या दौलतला दौलत मिळाली. याचा परमनंट आमदार होता. चला चूक झाली शरद पवार त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या चुकींना माफी आहे. 2019ला एवढी मोठी गद्दारी केली अजित पवारांनी, तरी त्यांना उपमुख्यमंत्री केलं. मी एकटाच या पक्षाचा माणूस आहे तो उघडपणाने बोलतो की अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणं ही शरद पवार साहेबांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. एक माणूस एकदा गद्दारी करतो तो परत गद्दारी करायला कधीही मागे पुढे करत नाही. तरी दुसऱ्यांचा गद्दारी. आणि आता गद्दारी कुठल्या पातळीवर तर स्वतःच्या बहिणीची टिंगरच करतो त्या स्टेजवर. ती बहीण ती शांत डोक्याची. आता शरद पवारांची तालमीत वाढली आहे. तिने आजपर्यंत त्यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नाही. मी सांगतो मलाही राग यायचा. सारखी दादा 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 करायची मला पण वाटायचं. पण नंतर मला कळलं की घर तुटू नये, घर एकत्र राहावं. आपल्या बापाने उभं केलेल्या घरामध्ये तडा जाता कामा नये. ह्याच्यासाठी ती सगळं सहन करत होती. तो तिचा कमकुवतपणा नव्हता, तिच्या मनाचा मोठेपणा होता. ती मनाच्या मोठेपणाने शेवटी घर कोण सांभाळतं? घर पुरुष नाही सांभाळत, घर बायका सांभाळतात. घर एक ठेवण्याचं काम हे नेहमी स्त्री करत असते. काही काही सुद्धा करतात पण ते जाऊ बाजूला ठेवतात. पण स्त्री ही त्या घराचं सिमेंट असतं. सिमेंट सगळ्यांना एकत्र खेळून ठेवण्याचं काम असतं. आपण नाही आई बघतो स्वतःचे टोटले 2 घास कमी खाते, पण घरचे पोरं नवरा जेवले की नाही याची काळजी घेते ती स्त्री. आणि ती स्त्री त्या आमच्या भगिनीमध्ये दिसत होती. तिला घाबरवण्याचा प्रयत्न माझ्यामुळे निवडून येत होते. अरे तू शरद पवारांमुळे निवडून येत होता हे कबूल कर ना बाबा. कालपर्यंत तो मोदी तुला भ्रष्टाचारी वाटत होते. कालपर्यंत कमलाबाई तुला काय काय बोलायचे. कमलाबाईला बरोबर खास मित्र अजित दादांचे एकदम खास मित्र आहे. मी कोणाचाच मित्र नाही. ते फक्त एका बापाचा पूर आहे. आपल्याला मैत्री जमत नाही. अपन जिसके साथ है उसके साथ दिलो जान के साथ है, उसके लिए जान भी दे दी. आपण शरद पवारांपासून 35 वर्षापासून त्यांच्या बरोबर होतो. त्यांच्या मागच्या पुढच्या लोकांकडे मी बघायचं पण नाही. मला सवय आपल्याला कमवायचं नाही, आपल्याला खुर्ची नको, आपल्याला काय पॉलिटिकल. आणि मला काय असं नाही ना. इंग्लिश मध्ये म्हण आहे you can hate me, you can love me, but you cannot ignore me. समजलं मी काय म्हणतोय? तुम्ही माझ्यावर प्रेम करू शकता, तुम्ही माझा दुराग्रह करू शकता, द्वेष करू शकतात, पण तुम्ही मला टाळू शकत नाही. आपण काय बोलतो ते स्पष्ट बोलतो, खोटं काहीच नाही.
आता हे माननीय कपिल पाटील त्या बिचाऱ्या बाळ्या मामाच्या काय झालं उमेदवारी जाहीर झाली आणि हे 10 जण त्यांच्या गोडाऊनवर घेतली. बाळ्या मामाला मला सांगायचं आहे की ते जोशी मॅडम नावाच्या मॅडम होता माहितीये तुझा फार स्ट्रिक्ट करेक्टर होती अश्विनी तुम्हा पत्रकारांना माहिती माहिती तिने सगळ्या सातबारांचं पुनरावलोकन करायला घेतलं. त्या सातबारांचं पुनरावलोकन ह्याच्यासाठी होतं की या सगळ्या जमिनी लाटलेल्या जमिनी आहेत. कोणी कुठेही कोणाची नावं चढवली. त्या काळच्या स्वातंत्र्य सैनिकांना मिळालेल्या जमिनी आहेत. त्या काळची गुरुचरण जमिनी आहेत. यांच्या बापाच्या जमिनी आहेत. अब्जो रुपयाची मालमत्ता उभी केली आहे. अब्जो रुपयाची हे जे गोडाऊन आहेत ना गोडाऊन खास करून कपिल पाटील साहेबांच्या मालकीचे त्यांचं सर्वेक्षण करा. हिंमत असेल तर त्यांनी मागणी करावी. हे बाळ्या मामावरती हल्ला करण्याचा ना बाळ्या मामाचे 10 बाप म्हणजे कपिल पाटील. आणि मग उमेदवारी जाहीर झाल्यावरती निवडणुकीच्या रणांगणामध्ये वैचारिक लढाई असते. हा काय बालिशपणा सत्तेचा वापर करून लगेच लोकांना पाठवून द्यायचं पाडायला. म्हणजे आम्ही सत्तेत आलो आणि आम्ही असा विचार केला तर आम्ही नाही कधी करत विचार. आम्हाला सगळं माहिती होतं की तुमचे गोडाऊन मँग्रोव्हवर बांधले गेले आहेत. तुमचे गोडाऊन हे गुजराती मारवाडी लोकांचे जे सातबारे होते त्याच्यावर बांधले गेले आहेत. तुमचे गोडाऊन हे गुरुचरणावरती बांधले गेले आहेत. आणि कधी त्याचा विचारही केला आणि करणार आहे. माणूस पोटापाण्यासाठी करतो. पण तुमचा बाळ्या मामा एवढा वैरी झाला की पहिल्याच दिवशी तुम्ही त्याच्या घरावरती ते काय MMRDA अधिकारी पाठवले. आणि ते येडे MMRDA अधिकारी येडे आले त्यांना हे पण माहित नाही की बाळ्या मामा इकडे हायकोर्टात असते. काय येडेपणाची कळस आहे यार. कोण तो MMRDA काय संजय मुखर्जी कसं झालंय माहितीये काय. या राज्य व्यवस्थेमध्ये प्रशासन हे म्हणजे सत्ताधाऱ्यांचे नोकर असल्यासारखे वागत फिरतात. निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक अधिकारी पण आहे इथे जवळपास. कुठे नाही बसले. त्यांना सांगा हायवेवरती नाही नरेंद्र मोदींचं पोस्टर लागलं. त्याला का नाही पांढरं फसलं घाबरतात. आमची पोस्टर दिसले ना दिसले की लाव पांढरा कपडा मारा त्याच्यावरती पांढरा रंग आणि यांच्या बिंदास लागतात. हे निवडणूक आयोग आहे की भाजपच्या घरचं भांडी घासणारा आयोग आहे काय कळतच नाही. आपली कामं इमाने इतबारे करा. त्या सेशननी कशी फाडून ठेवली होती राजकारण्यांची. TN सेशननी तो खरा परत होता. आता आम्हाला माहिती आहे ना आमचं चिन्ह गेलं तेव्हा काय काय झालं. आता मी परत बोलत नाही जाऊ द्या परत त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी होती. पण या देशातली आर्थिक स्थिती डबघायला गेली. सामाजिक कलह तर नको तेवढा वाढवून ठेवलाय. खरं तर शहापुरात बोलायला नको. पण गावागावामध्ये 12 बलुतेदार किती वर्ष राहतो तो. गावात नावी आहे, गावात सोनार आहे, गावात लोहार आहे, गावात कसाई आहे, गावात तेली आहे. सगळेजण आपापला व्यवसाय करत होते. गाव गुण्या गोविंदाने अंदाज होता. काय भुजबळांना आणि यांना सुचलं नाही ओबीसीचं आरक्षण जाणार आहे. नाही ओबीसीचं आरक्षण जाणार आहे. कोणी सांगितलं जाणार आहे. इट्स अ कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन. तुम्ही फक्त मतांचं राजकारण करण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटवत होता. संघर्ष नशिबाने तो पेटला नाही. पण भुजबळ साहेब तुम्हाला ओबीसी समाज कधीच माफ करणार नाही. कारण का गावागावामध्ये ओबीसी समाजाला
गावागावामध्ये एकटं पाडलं. नशिबाने ते वारं थंड झालं. त्यांनी दंगली बघितली. आता त्यांना विचारा, लोक कशी मरतात, लोक कशी जाळली जातात, लोकांची घरं कशी जगतात आणि कसं अख्ख्या कुटुंबाची वाताहात. आपण काय हो नाही. मी जितेंद्र आव्हाड राहतो बंगल्यात. मी त्याचं भाषण देऊन जाईल. 12 गोळ्यात सोडा त्याला, टाका तगड. घरात जाऊन बसीन. 4 पोलीस बाहेर होतात. कोण येणार माझ्या घरी? म्हणजे ते बिचारे प्लॅस्टिकचे ते निळा छपरा घालून राहतात. त्यांचं घर जळायला 2 मिनिटं लागत नाही. ते घर उभं करायला 20-20 वर्ष लागतात. पण ही दुष्ट माणसं जेव्हा या दंगलीच्या कल्पना घेऊन समाजामध्ये जातात तेव्हा त्यांना ह्याची जाणीव नसते की त्यांची गरिबी काय. 2 वेळचं अन्न मिळत नाही. इथे खायची मारामारी. कारण आमचे मोदी बोलतात शाकाहारी का मांसाहारी. अरे बाबा, शाकाहारी नाही मांसाहारी नाही, 2 वेळचं अन्न तर दे बाबा. आणि म्हणून ही लोकसभेची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाहीये. आम्हाला माहिती आहे परिस्थिती अवघड आहे. कारण बुलेट ट्रेन, अजून कुठल्या तरी ट्रेन, याच्या ट्रेन, त्याच्या ट्रेन, तो हायवे, हा हायवे, याचे 7-12 जमा करत करत इथल्या नेत्यांनी कमीत कमी 25-30 कोटी रुपये हाणले. 25-30 नाही, सॉरी 3,000 कोटी रुपये हाणले. 3,000 कोटी मध्ये 200 फेकले शहापूरमध्ये. काय फरक पडतो? माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की पैशाने विकले जाणार आहात का? मी नेहमी एक हिशोब समजवतो. एका मताला 1,000 रुपये समजून घ्या हिशोब. आणि मनाला पटला तर घरी विचार करत नाही. तुम्ही खास करून तुम्ही समजून घ्या. 1,000 रुपये देतात एका मताला? खरं सांगा, खरं. 1,000 रुपये एका मताला म्हणजे एका वर्षाला 200 रुपये. बरोबर आहे? काय गणित चुकत नाही ना माझं? म्हणजे 6 महिन्याला 100 रुपये. बरोबर आहे? म्हणजे 3 महिन्याला 100 रुपये म्हणजे 1.5 महिन्याला 50 रुपये. शेवटी असं करता करता 1 रुपयाला 1 दिवसाला 35 पैसे येतात. तुम्ही तुमचं मत कितीला विकता माहितीये? 35 पैसे रोजाने विकतात. 35 पैशाला किलो मिळतं का? केळं खायला केळं तरी मिळतं. केळं. स्वतःच्या मताची किंमत करू नका असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. की तुमच्या मताची किंमत ही अमूल्य आहे. तुम्ही या देशाची व्यवस्था घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मत दिलेलं. आज आदिवासींवर अन्याय होतोय. आज शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. शेतकऱ्यांच्या बाजाराला भाव नाही, धानाला भाव नाही. पीक विमा योजना खड्ड्यात गेल्या आहेत. आरोग्य व्यवस्था खड्ड्यात गेल्या. तर परवा आपण कुठे काय झालेलं? आपण आरोग्य व्यवस्थेसाठी आलेलो इथे त्या कोणाला कर्डी हॉस्पिटलला काय वाटवं झालं? तुम्ही एवढे करोडो रुपये दुश्मनांना देतात. दुश्मन म्हणजे दुश्मन देशांना. त्यांना काय काय हाऊस असते? 10,000 कोटी या देशाला दिले, 10,000 कोटी रुपये त्या देशाला दिले. अरे 1,000 कोटी रुपये शहापूरला द्या. अख्ख्या गरिबांची वगैरे व्यवस्था होईल. ते नाही करायचं. आपला देश गरीब राहिला तरी चालेल, पण बाहेरच्या देशांमध्ये मी किती श्रीमंत आहे दाखवण्याचे प्रयोग करायचे असतात. बेकारी वाढते, महागाई वाढते, गुन्हेगारीकरण वाढतंय, महिलांवरचे अत्याचार वाढतायत, सामाजिक दुरावस्था निर्माण होते. आजही दलितांवरती अत्याचार होत आहेत. आजही मुसलमानांना घराच्या बाहेर काढून मांडलं जात आहे. हा देश असा नव्हता. हा देश सगळ्यांना एकत्र करून चालणारा देश होता. या देशामध्ये कोण मागासलेला, कोण पुढारलेला हे कधीच नव्हतं. हा देश समता राखणारा देश होता. आज त्या समतेला सुरुंग लावण्यात होतं. हीच व्यवस्था राहिली तर येणाऱ्या काळात तुमचं संविधानच बदललं. आणि सरळ बोलतायत ते की मिर्झा नावाची एक
कॅन्डिडेट आहे राजस्थान मधून, ती सरळ सांगते आम्हाला तुम्ही जास्त संख्येने निवडून द्या, आम्ही संविधान बदलून टाकू. संविधान बदलण्यासाठी आलेलं नाही. हे संविधान बदललं तर आदिवासींचे अधिकार काढले जातील. हे संविधान बदललं तर सगळ्या मागासवर्गीयांचे अधिकार काढले जातील आणि परत एकदा एक अशी वर्ण व्यवस्था येईल जिथे तुमचं जीवन मुश्किल होत जाईल. आणि म्हणून यावेळेसची लढाई ही देशातली लोकशाही वाचवायची, हे देशातलं संविधान ठेवायचं, याच्यासाठी तुम्हाला मत द्यायचं आहे. आणि मत जसं तुम्ही इंडिया आघाडीला द्याल, जसं बाळ्यामामाला द्याल, तसं ते मत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानालाही देणार. बाकी येणाऱ्या काळामध्ये कपिल पाटलांच्या अनेक गोष्टी जाहीर करू आम्ही. मोठं मोठं पोत आहे, त्या पोत्यातनं सगळं बाहेर काढणार आहे. तुम्हाला माहिती आहे का भाडं किती घेतात वर्षाला, महिन्याला भाडं किती घेतात त्यांना माहिती आहे? अंदाज आहे 5 कोटी रुपये भाडे येतात त्यांना. 5 कोटी रुपये. आपण वर्षाने 10 वर्षात आपलं आयुष्यभरात आपण 5 कोटी बघायचं, ते महिन्याला येतं भाडं. आणि तरी पोरं काय धंदे करतात हे नंतर कधीतरी सांगितलं. पण एक लक्षात ठेवा, मला आज बरं वाटलं, बरोडा साहेब, एकंदे ताई, तुम्हा सगळ्यांचे, मनोज विषय, मिस्टर पवार, सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही एक चांगली सभा आहे. आता ते मटण ठेवलंय म्हणजे लोक मटण खायला जाणार नाही. आता मी पण तिथेच जाणार नाही. तेव्हा जेवण 3 नंतर ठेवायचं. तुम्हाला पण समजत नाही, एवढ्या लवकर जेवण ठेवलं माझं भैषण कोण ऐकतं? मस्करीचा भाग बाजूला राहू द्या. आपल्याकडे खूप दिवस नशिबाने मिळाले प्रचारासाठी. गावागावात जा, आपलं चिन्ह नवीन आहे, ते चिन्ह पोचवा. आणि एक लक्षात ठेवा, उद्धव ठाकरेंचा पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आला, ज्या पद्धतीने काँग्रेसला अपमानित करण्यात आलं, ज्या पद्धतीने काँग्रेसचे सगळे खाती सील करण्यात आली, ज्या पद्धतीने शरद पवारांना त्रास देण्यात आला, हे माणुसकीला धरून नाही. हे सगळं ज्यांनी ज्यांनी केलं त्यांच्यावरती तुम्ही सूड उलवला पाहिजे. आणि 84 वर्षाच्या बापाला घराच्या बाहेर काढतात का? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की 84 वर्षाच्या बापाला घरातनं बाहेर काढायची आपली कोणाची पद्धत आहे? आणि स्वतः पुतण्यात बोलतो तुम्ही थांबत का नाही? अरे त्याने तुला चालायला शिकवलं की तू पाय तिथून त्याला बसवायला लावतो. हे मराठी माणसाला कधीच मान्य होणार नाही. आणि वचपा काढण्याचं मतदान करा. या लोकांना यांची जागा दाखवा आणि महाराष्ट्रात माणुसकी जिवंत आहे त्याचं परत एकदा सिद्ध करून दाखवा. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.